आज आपण बघणार आहोत एक आंब्याच्या सीझन मधलाच असा पदार्थ, दूध केरी. फॉर दोज हू डोंट नो, केरी म्हणजे गुजरातीमध्ये आंबा. हा जो पदार्थ आहे तो मी एका माझ्या गुजराती मैत्रिणीच्या घरीच खाऊन बघितला होता. खूप वर्ष झाली त्याला आणि तो खूप आवडला त्याही वेळेला, म्हणून घरी येऊन लगेच करून बघितला आणि घरातल्यांना सगळ्यांनाही खूपच आवडला. त्याच्यामुळे दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये आमच्याकडे हा पदार्थ आमरसा इतकाच फ्रिक्वेंटली होतो. कधीतरी अशीच एकदा मैत्रीण आली होती, तिने पण त्याची चव बघितली आणि तिलाही ते आवडलं. असं करत ते इतक्या जणांना आवडायला लागलं आहे की आता दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये माझ्याकडे फरमाईश असते की वृंदा, तुझ्याकडे दूध केरी खायला येणार आहोत. म्हणून मग विचार केला की ही रेसिपी तुमच्या सगळ्यांबरोबरच शेअर करावी. तर चला बघूयात दूध केरी. दूध केरीसाठी सगळ्यात आधी करायला लागणारी तयारी म्हणजे दूध आटवणे. हे 1 लिटर दूध आहे जे मी आटवून निम्म करून घेणार आहे. आता हे ऑलमोस्ट अर्ध झालेलं आहे. ह्याच्यात ही 2 टेबलस्पून साखर मी घालणार आहे. पुन्हा एकदा साखर ही ऑप्शनल आहे, पण थोडंसं गोड चांगलं लागतं. आता हे पुरेसं आटलं आहे म्हणून मी ह्याला गॅसवरनं खाली उतरवलं आहे. आता या दुधाला रूम टेम्परेचरला येऊ देत आणि हे एकदा रूम टेम्परेचरला आलं की आपण हे फ्रीजमध्ये ठेवून गार करूयात. मगाशी आपण जे दूध आटवून गार करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते गार झालंय का बघूया. खूप मस्त गार झालंय दूध. आता आपण पुढच्या रेसिपीला बघूया. ते दूध मी मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केलंय. आपण त्याच्यामध्ये हे व्हॅनिला आईस्क्रीमचे 3 स्कूप आहेत, तर ते आपण ह्याच्यात घालूयात आणि हे मिक्सरला फिरवून घेऊयात. आता आपण हे असेंबल करूया. बोलमध्ये खाली हापूस आंबा मी हा चिरून घेतलेला आहे, तो घालूया. तयार आहे आपली दूध केरी. करून बघा आणि मला अभिप्राय नक्की कळवा. दूध केरी.